अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुद्रा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रत्येकावरती स्वामींचा आशीर्वाद अखंड राहावा ही आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते. आणि ना की फक्त माझ्याच डोक्यावरती स्वामींनी आशीर्वाद द्यावा, माझे कुटुंबीय हे सुद्धा सुखी राहावेत यासाठी स्वामी सदैव आशीर्वाद देते राहू, हा आपला मनोमन असलेला संकल्प हा स्वामींसमोर आपण नेहमीच मांडत असतो. आजचा आपला विषय जो आहे तो आपण ग्रुपवरती पाहिला असेलच, की आयुष्यातील प्रश्न स्वामींनी सोडवावेत म्हणून आपण काय करावं, हा आजचा आपला विषय आहे. ही साधारणतः प्रत्येक व्यक्तीची, मग तो आस्तिक असो नास्तिक असो, स्वामींचा भक्त असो, स्वामींचा न मानणारा असो, अन्य कुठल्या देवाला मानणारा असो, कोणीही जरी असला तरी प्रत्येकाची ही अपेक्षा आहे की माझं जीवन अगदी सुखी संपन्न आणि सरळ असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलेही दुःखांचे लवलेश असू नयेत, माझ्या डोळ्यात अश्रू कधी येऊ नयेत, माझ्या चेहऱ्यावरचं हास्य कधी जाऊ नये, अशी प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक मनुष्याची ही इच्छा असते. आता ही मनुष्यालाच इच्छा आहे. मनुष्य इतर जे काही जीव आहेत यांना यातलं काहीच कळत नाही. ना गाईला कळत नाही की आपण कसं जगावं म्हणजे आपण सुखी होऊ, कावळ्याला कळत नाही, चिमण्यांना कळत नाही की आपण कसं जगावं म्हणजे आपण सुखी होऊ. ते बिचारे आपल्याला जे काही त्यांच्या बुद्धीला पटेल, रुचेल, भूक लागली की जेवण करतात, झोप आली की झोपून जातात, जे त्यांचा नित्यक्रम आहे तो त्या पद्धतीने जगत राहतात आणि पर्यायाने एक दिवस मृत्यू आल्यानंतर पुन्हा पुढचा जन्म. परंतु मनुष्य हा एकमेव जन्म आहे, किंवा मनुष्य एकमेव ही योनी आहे की ज्या जन्मामध्ये आपल्याला आपलं हित कशात आहे आणि ते कसं साधायचं हा मार्ग शोधण्याचा फ्रीडम जे आहे, स्वातंत्र्य जे आहे ते परमेश्वराने आपल्याला दिलंय. त्यामुळे आपण सर्वतः प्रथम महाराजांचे, परमेश्वराचे आभार मानूया की त्यांनी आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये जन्माला घातलेला आहे. पण मग आपण सेवेकरी जरी असलो, स्वामींची सेवा करत आहोत, कोणी आजच नव्याने सुरुवात केली असेल, कदाचित आज कोणी करतही नसेल, काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून करत असो, पण कधी कधी हा प्रश्न पडतो किंवा प्रश्न पाडला जातो की तुम्ही एवढी सेवा करता, मग तुमचं आयुष्य असं दुःखी का? का तुमच्या आयुष्यात आजार आलेत? का तुमच्या आयुष्यात हा कर्जबाजारीपणा आहे? का तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळत नाही? कारण आपण दुःखी तेव्हाच होतो की मला जसं हवंय तसं मला आयुष्यात मिळत नाही. मग तो पैसा असो, शिक्षण असो, सुख असो, घरातलं वातावरण असो, जे काही असेल, हे मला जसं हवंय तसं मला मिळत नाही आणि म्हणून मी दुःखी होतो. अन्यथा दुःखी होण्याचं दुसरं कारण नाही. मग मी स्वामींची सेवा करतो अथवा करते, मग माझ्या आयुष्यात हे दुःख का? का हे आजारपण आलंय? आणि माझ्याच वाट्याला का? जो कोणी काही करत नाही, जो देवाला कधी हात जोडत नाही, कधी नैवेद्य दाखवत नाही, कधी केंद्रात आरतीला येत नाही, त्याचं आयुष्य मात्र व्यवस्थित चालू आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यसनी माणूस असतो आणि त्याच्या घरातला, कुटुंबातला एखादा कोणतरी कधीच व्यसन न केलेला व्यक्ती असतो, पण तो कधीच जो व्यसन न करणारा व्यक्ती असतो त्याला मात्र कॅन्सरची बाधा होते, त्याला अनेक जीर्ण अशा जे काही औषधोपचार आहेत त्यांना सामोरं जावं लागतं. आणि हा जो व्यसनाधीन व्यक्ती आहे हा मात्र सुखाने जगत असतो त्याचं आयुष्य. मग प्रश्न पडतो की मग मी सेवा का करायची आणि सेवा केल्यानंतर माझ्या आयुष्यात हे दुःख का येतं? आणि म्हणून हा आजचा प्रश्न आहे की स्वामींनी माझे प्रश्न सोडवावेत यासाठी मी काय करावं. बघा, आपण आध्यात्मिक मार्गामध्ये आहोत आणि आध्यात्मिक मार्गामध्ये गुरु हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. तुम्ही कुठलाही आपला पौराणिक ग्रंथ काढून बघितला तर ते गुरु शिष्यांचा संवाद आपल्याला त्या माध्यमातून बघायला मिळतो. मग अगदी तो दासबोध असो, ज्ञानेश्वरी असो, गुरुचरित्र ग्रंथ असो, कुठलेही ग्रंथ जरी बघितले तरी तो गुरु आणि शिष्य यामधला संवाद आहे. हे जे गुरु आहेत, आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की 5 प्रकारचे गुरु आहेत. एक गुरु आहे, सद्गुरु आहे, परमगुरु आहे, परात्पर गुरु आहे आणि गुरुतत्व आहे. हे 5 गुरु ज्याला लाभले त्याला, त्या मनुष्याचा, नराचा नारायण होतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे. मग हा पहिला जो गुरु आहे, जो आपल्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती भेटतो, तो म्हणजे आपल्याला शालेय शिक्षण देणारा गुरु आहे. त्यानंतर पुढे आपलं व्यावसायिक जीवन जे काही असेल, नोकरी धंद्यासाठी आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी जे काही शिक्षण उपयोगात असेल ते शिक्षण देणारे गुरु, किंवा आपल्याला वेळोवेळी जेव्हा जेव्हा अडचण येते त्या वेळेला आपल्याला मार्ग दाखवणारे, त्यातनं कसं बाहेर पडायचं हे सांगणारे, असे अनेक गुरु आपल्याला नक्की भेटतील. परंतु दुसरा जो असतो, जो सद्गुरु आपण ज्याला म्हणतो,
तर आता हा सद्गुरु शब्द हा संधी आहे. मुळात शब्द आहे सतगुरु. सत म्हणजे सत्य. सत्य असं आहे की जे कधीच बदलत नाही. जे काळ, वेळ, परिस्थिती हा कधीही कुठल्याही गोष्टींनी बदलत नाही, असं सत्याचा मार्ग दाखवणारा तो सद्गुरू असतो. आणि हा सद्गुरू नेहमी तुमच्या हिताचंच तुम्हाला सांगत असतो. वेळ प्रसंगी तुम्हाला त्यातनं तात्पुरतं तुम्हाला वाईट वाटत असलं तरी सुद्धा ते तुमच्या हिताचंच असतं. हा सद्गुरूंचा मार्ग आहे. आणि असे आपल्याला हे पाचही गुरु, गुरु परम सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व, हे पाचही गुरु रूपाने स्वामी महाराज भेटलेले आहेत, असं आपण दर गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना विनंती करतो. मग हे पाच गुरु आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आणि त्या अनुषंगाने स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, जेणेकरून ते सदैव आपल्याला आशीर्वाद द्यायला तयार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपण स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणतो, स्वतःला आस्तिक म्हणतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर जे आपले आई वडील आहेत त्या सगळ्यांचा आई वडिलांचा सन्मान करायचा. सन्मान करणं म्हणजे सगळं त्यांचं ऐकायचं अशातला भाग नसतो. आदर राखणं महत्वाचं आहे. मग तुम्ही तुमची एखादी बाजू ठामपणे तिथं मांडू शकता. कदाचित ती त्यांच्या विरोधातली असेल, पण ती तुमच्या हिताची असेल. एखाद्याला कुठल्या साईडला जायचं असतं पण आई वडील विरोध करतात, त्यावेळेला तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. याचा अर्थ तुम्ही आई वडिलांचा अनादर करता अशातला भाग नाही. पण आई वडील हे सदैव पवित्र आहेत. मग ते कुठल्या देहात आहेत, कसे दिसतात, कसे राहतात, ह्या गोष्टींना कदापिही महत्व नाही. त्यामुळे आई वडिलांची सेवा करणारा हा पहिला सेवेकऱ्याचा गुणधर्म आहे, तो त्यांनी पालन केलं पाहिजे. दुसरं महत्वाचं, जसे जन्मदाते आई वडील आहेत तसे आपल्या कुळाचे सुद्धा आई वडील आहेत. आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, आपण ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला आहे, ते आई वडील फक्त एक नावाला आहेत, परंतु 42 पिढ्या ज्या आपल्या आहेत मागे झालेल्या, मग आपले आजी आजोबा आहेत, पणजी पंजोबा आहेत, खापर पंजोबा आहेत, अजून त्याच्या पलीकडच्या अशा 42 पिढ्या ज्या आहेत, या 42 पिढ्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि या 42 पिढ्यांचं एकत्रित, ज्याला आपण कुळ असं म्हणतो, या कुळाचे सुद्धा आई वडील आहेत, की या संपूर्ण कुळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी या आई वडिलांनी उचललेली आहे. मग पहिले जन्मदाते आई वडिलांनंतर आपण आपल्या कुलदैवी आणि कुलदैवत यांची नियमाने सेवा करणं. जे काही तुमचे कुलधर्म कुलाचार असतील त्या पद्धतीनं, अर्थात ते सात्विक असणं अपेक्षित आहे. जर ते तात्विक असतील किंवा तामसिक असतील तर असे उपचार न करता त्याला सात्विक पर्याय जे आहेत ते आपल्याला सेवा मार्गात सांगितलेत, त्या पद्धतीने आपण ते करावं. परंतु कुलदेवी आणि कुलदैवत यांचं नियमित उपासनेमध्ये, मग नियमित तुम्ही नाममंत्र त्यांचा घ्या, त्यांना त्यांची देवपूजा रोजच्या रोज झाली पाहिजे. नवरात्र जे आहे त्या नवरात्रामध्ये त्यांचे उपचार झाले पाहिजेत. या पद्धतीनं जो काही कुळधर्म कुळाचार आहे तो तुमचा नियमाने झाला पाहिजे. ही दुसरी कंडिशन आपण फुलफिल करणं गरजेचं आहे. आता तिसरी कंडिशन जी अत्यंत महत्वाची, जर ह्या पहिल्या दोन अटी जर आपण पूर्ण करत असू तर तिसऱ्या अटीला अत्यंत महत्व आहे. मग आपल्या आयुष्यात येणारे प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी काय आपल्याकडनं अपेक्षित ठेवतात हे आपल्याला कळेल. बऱ्याच वेळेला काय होतं, स्वामींकडे आपण जेव्हा जातो त्यावेळेला स्वाभाविकपणे 70-80-90% लोक जे आहेत ती काही ना काहीतरी मागायला जातात, की स्वामी माझं हे आजारपण आहे ते बरं करा, स्वामी माझं हे कर्जबाजारीपण आहे तो दूर करा, हा प्रश्न आहे तो प्रश्न आहे. काही ना काहीतरी प्रश्न घेऊन आपण स्वामींकडे आलेलो आहोत आणि तो बरा व्हावा किंवा तो दूर व्हावा प्रश्न, ही आपली स्वाभाविक अपेक्षा असते. आणि ती अपेक्षा साध्य करण्यासाठी आपण मग जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळेल, की तुम्ही ही सेवा करा, ती सेवा करा, हा या ग्रंथाचं पारायण करा, ती पूजा विधी करा, असं जे जे काही आपल्याला सांगितलं जाईल त्या सगळ्या मार्गांचा आपण अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. वेळ प्रसंगी कोणीतरी दुसरा एक व्यक्ती भेटतो, तो म्हणतो नाही तुम्ही एक काम करा, या ज्योतिषाकडे जातो, ज्योतिषी उत्तम आहे, मला त्याचा फार छान अनुभव आलाय आणि म्हणून तुम्ही त्या ज्योतिषाकडे जातात, तो तुम्हाला काहीतरी वेगळं करायला सांगतो, तुम्ही तेही करता. मग कदाचित हातात रत्न घालता, आणखीन कुठले ग्रहांची शांती करता, कुठले मंत्र जपायला लागतात, जे असेल ते. आणखीन कोणी तिसरा येतो, तो म्हणतो नाही एक काम करा, ह्याच्यापेक्षा इकडे गेला तर तुमचं लवकर काम होईल, खूप गर्दी असते तिकडे, बघा खूप लोकांची लाईन असते, खूप लोकांचे प्रश्न सुटतात, तुम्ही तिकडे जा, मग तुमचा प्रश्न सुटेल. ही सगळी धावाधाव एकाच गोष्टीसाठी आहे, की माझ्या डोक्यावरचं जे टेन्शन आहे, जे संकट आहे, ते एकदाच खाली उतरलं जावं, म्हणजे मला सुखाने जगता येईल. बघा, साधा दळणाचा डबा जर आपण घेऊन जायचं म्हटलं आणि 1-2 किलोमीटर वरती जर गिरणी असेल तर आपण जरी किती वेळ डोक्यावर जरी ठेवला तरी थोड्या वेळाने आपण म्हणतो नको, डोक्यावर त्या खूप जड झालंय, आता मी खांद्यावर घेतो किंवा हातामध्ये धरतो.
आपल्याला डोक्यावरती ओझं कोणालाच नकोय आणि ते कसं हलकं होईल या दृष्टीने आपला प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण मग हे करत असताना ज्या वेळेला आपण त्या स्वामींकडे जातो, ते स्वामी आपल्याला कळले पाहिजेत, की स्वामी आपले प्रश्न कसे सोडवणार आहेत. आपण स्वामी चरित्र अनेकदा वाचलं असेल. त्याच्यामध्ये अनेक वेळेला हा उल्लेख आलेला आहे, की काही जण तीर्थाटन करतात. हे तीर्थक्षेत्र, ते तीर्थक्षेत्र, इकडे जा, तिकडे जा, तिकडे दक्षिणा, इकडे दक्षिणा, इकडे हा पूजाविधी करा, इकडे श्राद्ध करा. असं सगळं करतायत, पण तरी काही प्रश्न सुटत नाहीत. कोणी हठयोग करतंय, कोणी योग करताय, ध्यान योग करताय, वेगवेगळ्या मार्गाने सगळेजण प्रयत्न करतायत, परंतु काही होत नाही. पण आमच्या स्वामींकडे आल्यानंतर क्षणभरामध्ये तुमचा प्रश्न सुटतो, हे आपल्याला स्वामी चरित्र सांगतात. मग आता हे क्षणभरामध्ये जे प्रश्न सोडवणं आहे, हे प्रश्न सोडवणं म्हणजे काय? जर प्रश्न क्षणभरात सुटणार असेल, तर मग एवढा आटापिटा कशाला करायचा? जर झालेला आजार हा काही क्षणात बरा होणार असेल, झालेलं कर्ज हे काही क्षणात फिटलं जाऊ शकत असेल, तर मग एवढा आटापिटा का करायचा? हा आटापिटा एवढ्याचसाठी आहे, की आपल्याला स्वामींनी काय कंडिशन घातल्यात हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपला प्रॉब्लेम चालू आहे. आणि म्हणून आपण फिरतोय. हा महिना, तो महिना, ते वर्ष, ते पुढचं वर्ष असं करत चाललंय. मग आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी हा तारक मंत्र सगळेच जण, प्रत्येक स्वामी भक्त हा वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतो, की स्वामी मला तुम्ही नक्की तारून घ्या आणि माझा जो काही प्रश्न आहे तो सोडवा. पण हा तारक मंत्र फक्त वाचून जर आपल्याला कळला असता तर खरंच सोपं झालं असतं, पण तसं होत नाही. आणि म्हणून त्याचं चिंतन करणं, त्याच्या अंतरंगात जाऊन त्यातला नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला श्लोक किंवा पहिली ओवी जी आहे अत्यंत सुंदर. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ नित्य पाठी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. छान आहे तो व्या. अगदी मनाला शांत करतात. कितीही टेन्शन मध्ये असलं तरी आपल्याला शांत करतात. काही जण रात्री झोपताना ऐकतात, जेणेकरून झोप छान लागते. खरंच सुंदर आहे मंत्र. पण यातला प्रत्येक शब्द आपल्याला स्वामींकडे घेऊन जातो आणि प्रत्येक शब्द आपल्या प्रश्नांचं उत्तर देत जातो. आणि म्हणून ह्या शब्दांकडे आज आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पहिला शब्द आहे निशंक हो, निर्भय हो मनारे. असं म्हणल्यानंतर अनेक जण आपल्याला असे भेटतात, की ते सांगतात की अरे काही नाही, निशंक व्हायचं, शंका घ्यायची नाही, म्हणजे मग तुझं काम होणार. पण ज्याच्या आयुष्यात प्रश्न असतो ना, त्याला माहिती असतं मला काय त्रास आहे. बाहेर बसून गंमत बघायला काय हरकत आहे? एखाद्याला कॅन्सर झालाय, एखाद्याला आजार झालाय, त्याला जो काही त्रास होतोय तो त्याचे जे काही नातेवाईक आहेत त्यांनाही तो कळत नाही. तो त्याचा त्यालाच भोगावा लागतो. आणि मी जरी त्या पेशंटला जरी म्हणलं की अरे निशंक हो, काही काळजी करायची नाही, तो म्हणतो ये ना एकदा इथं बस ना, माझ्या जागेवर बस, म्हणजे तुला कळेल निशंक व्हायचं कसं आणि नाही व्हायचं. नाही होत आहे. कारण प्रत्येक क्षणाला जर मी तापाने फणफणलो असेल आणि कोणतरी मला सांगत असेल की अरे काही नाही, ताप वगैरे काही नाही, निशंक हो. कसा निशंक हो? तो रोज प्रत्येक क्षणाला मला ताप जाणवतोय की? कर्जबाजारी नाहीये मी असं तुम्ही म्हटलात, निशंक व्हायचं म्हटलात, पण रोज मला बँकेचे लेटर्स येत आहेत किंवा रोज काहीतरी मेसेज येत आहेत, हे सगळंच चालू आहे. कसं म्हणायचं मी निशंक आहे? आणि म्हणून हा प्रत्येक शब्द आपल्याला थोडासा काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. निशंक हो, निर्भय हो मनारे. आता असं काय नाही म्हटलं निशंक हो, निर्भय हो शरीरारे. नाही म्हणता आलं असतं. खरं तर शरीराला जर आपल्याला काळजी वाटत असेल, काळजीमुळे शरीर आपलं खराब होतं. जो टेन्शन मध्ये असतो, जो खूप साऱ्या मनामध्ये गोष्टी दडवून ठेवतो, त्या माणसाला आयुष्यामध्ये आजारपणाला सामोरं जावं लागतं. का? कारण ते सगळं साचवलेलं त्याचा निचराच होत नाही. आणि निचरा झाला नाही, जसं झाडांची मुळं असतात, काही झाडांना पाणी धरून ठेवणारी माती लागते, काही झाडांना पाण्याचा निचरा होणारी माती लागते. पण ज्याला निचरा होणारी माती पाहिजे, तिथे जर तुम्ही पाणी धरून ठेवणारी माती ठेवली, तर हळूहळू ती मुळं कुजतात आणि पर्यायाने झाड मरतं. आपलंही तसंच होतं. आपलं जीवन जे परमेश्वराने बनवलं आहे, हे निचरा होण्यासाठी बनवलंय, जपून ठेवण्यासाठी नाही बनवलं. अदरवाईज मला जपता आलं असतं की काल मी घेतलेला श्वास जपून ठेवता आला असता. काल मी जेवण, काय किती अत्यंत आवडीची माझी भाजी झाली होती, कधी नव्हती एवढी सुंदर चव झाली होती, मला जपून ठेवता आलं असतं, पण नाही ठेवता येत जपून. जे आहे त्या प्रत्येकाचा निचरा करण्यासाठीच माझा मनुष्य जन्म झालाय. मग अशा मनुष्य जन्मामध्ये मी जर सगळ्या गोष्टींचा संग्रह करत राहिलो, तर मी शेवटी मरणार आहे. मग ते शरीराने मरणार आहे त्याच्या अगोदर मनाने मरणार आहे, कारण सतत ती चिंता मला खात राहणार आहे.
मग आता निशंक हो निर्भय हो मना रे असं जेव्हा म्हटलं, हे मनालाच का बरं म्हटलंय? बघा विचार करून, तुम्हाला जे आयुष्यात सुख प्राप्त होतंय आणि तुम्हाला जे आयुष्यात दुःख प्राप्त होतंय, हे सगळ्याची जाणीव असणारं तुमचं मन आहे. शरीराला होणारी वेदना ही जाणवते मनाला. जर एखादा व्यक्ती झोपलेला असेल किंवा एखादा व्यक्ती कोमात असेल आणि त्याला जर तुम्ही काहीही त्रास दिला, त्याला कुठलीही वेदना होत नाही. काही करा तुम्ही त्याला, काही फरक पडत नाही. जे काही जाणीव होते आपल्याला ती फक्त मनाला होते. जेव्हा जेव्हा मन जागृत अवस्थेमध्ये आहे, त्या वेळेला आपल्याला सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव होते. बघा विचार करून, छानपैकी रात्री मस्त गाढ झोपलेला आहात आणि तुम्हाला येऊन तुमच्या अंगावर कोणतरी काहीतरी ठेवलं, तुम्हाला मारून गेलं किंवा अजून काही असेल, जेणेकरून तुमची झोपमोड तर होणार नाही, परंतु ती कृती तर झाली. नाही कळत आपल्याला. आपण उठल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते, कारण आपलं मन जाग होतं. मग हे जोपर्यंत मन जागृत आहे तोपर्यंतच आपल्याला ह्या सुख आणि दुःखांची संवेदना ही जाणवत राहते. म्हणून ज्या काही वेदना होतात, जरी तुम्हाला आजार शरीराला असला तरी त्याची वेदना मात्र मनाला होते. जर मन त्या आजारातनं काढून टाकलं तर तुम्हाला वेदनाच होत नाही. आणि असं अनेकदा होतं. जसं डॉक्टर आपल्या कुठल्याही ऑपरेशनच्या वेळेला एखाद्याला भूल देतो किंवा दात काढायला गेला असेल तर तिथं भूल देतात बऱ्याच वेळेला. दाताचं काही करायचं असेल तर तिथं भूल देतात. भूल दिल्यानंतर तिथली वेदना आपली निघून जाते. काही फरक पडत नाही. मग तिथं कापाकापी करा नाही तर आणखीन काही करा. जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या मनाशी जोडलेली आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. आणि म्हणून तो पहिला शब्द आहे निशंक हो. आता मी कोणावर शंका घेत नाही. मी कोणाविषयी निशंक असतो? सगळ्यात पहिले जी माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी माझी आई आणि माझे वडील असतात, की जे माझ्यावरती इतकं निस्वार्थी प्रेम करतात, त्यांच्याविषयी मी निशंक असतो. कारण ते माझं अहित करतील, माझं काहीतरी वाईट करतील असा क्षणभराचा सुद्धा विचार माझ्या डोक्यात येत नाही. ज्या क्षणी तो विचार माझ्या मनात आई-वडिलांविषयी आला, की माझे आई-वडीलच माझं वाईट करू शकतील किंवा करत आहेत, त्या क्षणापासून माझ्या आई-वडिलांवरचा विश्वास जातो आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर मला शंका निर्माण व्हायला सुरुवात होते. एखादा व्यक्ती त्याच्या बायकोवर अथवा बायको त्याच्या पतीवर नितांत प्रेम करतेय, तर त्या दोघांमध्ये कधीही संशय राहत नाही. त्यांची प्रत्येक एक कृती जी आहे, जे काही वागणं आहे, ते त्याला एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतं, एकमेकांना सहाय्यभूत करतं. ते कधीच एकमेकांवर शंका घेत नाहीत. म्हणून आपण असं नेहमी म्हणतो, की ज्या नात्यांमध्ये संशय आहे, शंका आहे, ते नातं कधीच टिकू शकत नाही. ते नातं नक्की तुटतं. कारण नातं हे विश्वासावर जोपासलं जातं. मग ज्या वेळेला मला निशंक हो असं म्हटलंय, याचा अर्थ पहिली गोष्ट माझं स्वामींवर नितांत प्रेम असलं पाहिजे आणि स्वामी माझं नेहमी हितच करतील याच्यावरती माझा पूर्ण विश्वास असला पाहिजे. ज्या वेळेला मला असं वाटतं की स्वामींची मी सेवा करतोय पण स्वामी माझं काम करतील का, त्यावेळेला ते प्रेमही येत नाही, त्यावेळेला तो विश्वासही येत नाही. आणि जिथं विश्वास नाही, जिथं प्रेम नाही, त्या नात्यामध्ये रिटर्न्स मिळत नाहीत. कुठलंही नातं जरी नवरा-बायको जोडीनं राहत असले, परंतु त्या नात्यामध्ये विश्वास नाही, त्या नात्यामध्ये प्रेम नाही, तर ते केवळ फक्त सोबत राहतात, परंतु त्यांना त्याचा आनंद जो आहे तो मात्र कधीच मिळत नाही. पण जिथं मात्र विश्वास आहे, एक छोटंसं बाळ आहे ज्याला आईने कडेवर घेतलेलं आहे, ते किती विश्वासाने झोपतं, किती आनंदाने झोपतं. सहज असतं. बघा छोटंसं बाळ जेव्हा असतं तिला त्या बाळाला आईचा स्पर्श अगदी 9 महिन्यापासून माहिती असतो. जसंही ते तान्हं बाळ जे आहे ते दुसऱ्याच्या हातात जातं, अगदी स्वतःच्या वडिलांच्या हातात सुद्धा, तर बऱ्याच वेळेला ते पहिलं रडतं. कारण तो स्पर्श अनाहूत असतो. मग हा स्पर्श ओळखीचा होईपर्यंत त्याला त्या व्यक्तीची तिथं संशय वाटत राहतो आणि तो रडतो. आणि जसंही त्या बाळाला आई कडेवर घेते, आई पटकन हातात धरते, त्या क्षणी ते बाळ रडणं शांत होतं. कारण एवढ्याशा छोट्याशा तानुल्या बाळाला, ज्याला आपल्याला असं वाटतं की त्याला काहीच कळत नाही, त्यालाच बऱ्याच गोष्टी कळत असतात आणि तो आईच्या कुशीत गेला की तो विसावतो आणि निशंक होतो. मग मला स्वामींवर एवढं प्रेम करता येतंय का? आणि माझा स्वामींवर तेवढा ट्रस्ट आहे का? की स्वामी माझं कधीच वाईट करणार नाही. अख्खं जग माझ्या विरोधात आहे. अख्खं जग मला डुबवायला बसलेलं आहे. ते जे डॉक्टर्स आहेत ते मला डॉक्टर सांगायला बसलेत, की तुम्हाला हे असं झालंय, तसं झालंय.
हे सगळे माझ्या आजूबाजूची मंडळी जी आहेत, ही सगळी मला रोज उठून सांगतायत की तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला त्रास आहे. पण माझे स्वामी मला कधी असे सांगायला आलेत का, की बाळा तुला एवढा त्रास आहे? जोपर्यंत हा स्वामींवर विश्वास निर्माण होणार नाही आणि स्वामींविषयी प्रेम हे निस्वार्थी भावनेने होणार नाही, तोपर्यंत निशंक होणार नाही. म्हणून निशंक, जर मनाला निशंक करायचं असेल तर त्या मनाला तुम्हाला आधी स्वामींवर प्रेम करायला आणि स्वामींवर विश्वास करायला शिकलं पाहिजे. पण हा विश्वास आणि प्रेम येतं कसं? म्हणजे दोन भाग असतात. एक म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट, पाहता क्षणी प्रेमात पडलं जातं, नळ दमयंतीचं झालं तसं. आणि एक असतं जे सहवासाने लाभतं. सेवेकरी तसाच असतो. एक असतो जो सहज आज काहीतरी केंद्रात दर्शन आलं, खूप भारी वाटलं आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वामींची सेवा सुरू केली. काही जणांना मात्र सहवासाची अपेक्षा असते, अनुभव यावा लागतो, चमत्कार काहीतरी आयुष्यात घडावा लागतो, मग ते म्हणतात आमचं स्वामींवर प्रेम आहे. पण थोडंसं दुसऱ्या भागामध्ये, म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट मध्ये एक वेळ म्हणजे थोडं चिंता कमी आहे, पण दुसऱ्यामध्ये चिंता जास्ती ह्यासाठी आहे की तुम्ही चमत्काराला भुलून प्रेम करायला शिकला आहात. कदाचित उद्या तुमच्या आयुष्यात तो चमत्कार तुम्हाला अपेक्षित असलेला घडला नाही, तर कदाचित तुमचं प्रेम कमी होऊ शकतं. कदाचित होईलच असं अजिबात नाही. पण सहवासाने हळूहळू आपल्याला माणूस ओळखायला शिकलो आपण, की मग त्या माणसावरती प्रेमही निर्माण होतं आणि विश्वासही निर्माण होतो आणि मग तिथे शंकेला जागा राहत नाही. मग स्वामींचा सहवास वाढवला पाहिजे. मग तो सहवास तुम्ही आरतीच्या माध्यमातून वाढा, तो सहवास तुम्ही नित्यसेवेच्या माध्यमातून वाढा. काही जण अगदी म्हणतात की आम्हाला 11 माळी जप करायला वेळच नाही. अहो, आजकाल पुणे मुंबई सारख्या किंवा कुठल्याही शहरामध्ये राहणारी व्यक्ती ही ज्याला घरातून नोकरीसाठी, व्यवसायासाठी बाहेर पडते, कमीत कमी घरापासून ते ऑफिसचं अंतर हे अर्ध्या तासाचं आहे. त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणता येऊ शकतं. तो अर्धा तास मी स्वामींसाठी देऊ शकतो. मला स्वामींशी कनेक्ट व्हायला स्वामी सर्वत्र आहेत, अशा सर्वत्र असलेल्या स्वामींशी कनेक्ट व्हायला मला कुठली बाधा नाहीये किंवा कुठली अडचण नाहीये. मग तो अर्धा तास, परत घरी येताना अर्धा तास मला मिळत असेल, 1 तास माझं स्वामींचं नामस्मरण होतं, हा सहवास मला त्यांच्यासोबत घेता येईल का? जाता येताना सहज कुठेतरी गाडीवरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं दिसलं, क्षणभरासाठी मी मनामधनं श्री स्वामी समर्थ नाम घेतलं. एक क्षणभराचा आहे, पण तो सहवास माझ्या स्वामींविषयीचं प्रेम वाढवणार आहे. असा सहवास जर माझा वाढवता आला, ठीक आहे, मला लव्ह ॲट फर्स्ट साईट नाही झालं, पाहता क्षणी स्वामींवरती प्रेम नाही झालं, काही प्रॉब्लेम नाही. हा दुसरा मार्ग माझ्याकडे आहे. आणि ज्यांचं लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे, पाहता क्षणी स्वामींवर प्रेम जडलंय, स्वामी मला काहीच नको आहे, जे आहे ते छान आहे माझ्याकडे, किंवा माझी कुठली तक्रार नाही, पण तुम्ही मला हवे आहेत, असे म्हणणारे सुद्धा आहेत. त्यांच्या प्रेमाविषयी काहीच बोलायचं नाही. पण त्यांचं प्रेम इतकं सुंदर असतं की त्यांना स्वामींशिवाय दुसरं काहीच नको असतं. जोपर्यंत स्वामींचं सानिध्य त्यांना आहे, सानिध्य नसलं जरी ते केंद्रात नसले, जरी ते अन्य कुठेही कामात असले, तरी त्यांच्या मनातनं स्वामींना कोणीच काढू शकत नाही. जसं मला घरापासून बाहेर राहायची वेळ आली. आज बरेच जण कामानिमित्त आपल्या राहत्या घरापासून लांब राहतात. ते त्या 4 भिंतीच्या घरापासून लांब राहतात. पण खरंच घरापासून लांब राहतात का? नाही राहत. मग सकाळ संध्याकाळ घरी फोन करून काय कसं चाललंय, व्यवस्थित आहे का, हे करा ते करा, सतत घरच्यांशी कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे मी त्या 4 भिंतींपासून लांब आहे, परंतु घरापासून कधीच लांब होऊ शकत नाही, कारण घर हे माझ्या मनातली भावना आहे. तसंच स्वामी, ज्याला लव्ह ॲट फर्स्ट साईट आहे, त्याला त्या केंद्रामध्ये जाता येणं शक्य नाहीये. ठीक आहे, कामामुळे जमत नाही, अन्य कुठल्या कारणास्तव जमत नसेल, काही असेल, पण तो स्वामींशिवाय कधीच वेगळा राहू शकत नाही. तो सतत स्वामींचं नाव घेतो, सतत स्वामींशी बोलत राहतो. हेही प्रेम आहे. मग असा जो प्रेम करणारा व्यक्ती आहे, या दोघांमधलं जे नातं आहे, स्वामी आणि आपल्या त्या व्यक्तीमधलं, हे गुरु शिष्याचं नातं आहे. या नात्यामध्ये हळूहळू जसं प्रेम वाढायला लागतं, जसं बाळाप्पा आणि चोळाप्पांचं उदाहरण बघा. चोळाप्पांकडे स्वामी गेलेत आणि बाळाप्पा स्वामींकडे आलेत. चोळाप्पाकडे सहज आले, त्याच्या पूर्वपुण्यामुळे बाळाप्पा शोधत आलाय. जेव्हा चोळाप्पांच्या आयुष्यात काही प्रसंग असे घडले की ज्यावेळेला आता त्यांना जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला त्यांनी व्यवहार जपला आणि स्वामींना व्यवहाराच्या चाकोरीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या ज्या वेळेला बाळाप्पांवरती ही वेळ आली, त्यावेळेला बाळाप्पा म्हणले की स्वामी तुम्हाला त्रास नको, मी तुमच्यापासून अलिप्त राहतो. आणि मग त्यांनी 12 लाख जप केला. तो जप झाल्यानंतर महाराजांनी पुन्हा बोलवलं. हा सगळा भाग झाला.
वेळ प्रसंगी लांबही राहिले पण स्वामींना त्रास होऊन नाही दिला, कारण स्वामींकडे ज्या भावनेने आले होते ते प्रेम होतं, ते तर व्यवहार नव्हता. मग हे जोपर्यंत प्रेम आणि विश्वास स्वामींविषयी तुम्हाला निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचं मन जे आहे ते निशंक होऊ शकत नाही. मग मला माझ्या आयुष्यातला प्रश्न सोडवायचा असेल, मग कुठलाही प्रश्न असो, माझं आरोग्य जे आहे ते उत्तम करायचं असेल, किती तुम्हाला धीरगंभीर आजार असो किंवा साधा ताप असो, तुम्ही अगदी आयसीयू मध्ये ऍडमिट आहात, कदाचित तुमच्या मृत्यूच्या क्षणांवरती तुम्ही आहात, पण तरी सुद्धा तुम्हाला स्वामींवरती तुमचं मनातलं जे प्रेम आहे, जसं मी मगाशी म्हणलं की घराच्या 4 भिंतींपासून तुम्ही लांब राहू शकता, घराच्या भावनेपासून तुम्ही कधीच लांब राहू शकत नाही. तसं जरी त्या आयसीयू मध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये तुम्ही आहात, मृत्यूशय्येवरती पडलेले आहात, महाराजांपासून फिजिकली तुम्ही लांब आहात, परंतु तुमच्या मनातनं महाराजांना तुम्ही बाहेर काढलेलं नाही आणि त्या मनातल्या भावनेपासून तुम्ही महाराजांना हाक मारली, स्वामी काय चाललंय हे, तुमची सेवा करायची आहे मला, असंच ठेवून कसं चालेल मला, मला जो काही त्रास आहे हा त्रास जर केला तर माझं मन तरी लागेल का हो तुमच्या सेवेत, बघा की जरा तेवढं. ही मनापासून घातलेली साथ स्वामींना पोहोचली की स्वामी एका क्षणभरात तुमचा जो काही आजार असेल, मग कितीही डॉक्टर तुम्हाला सांगो की तुमचा हा आजार न बरा होणार आहे, याला ऑपरेशन करावं लागेल, एवढा उपचार करावा लागेल, 2 वर्ष 4 वर्ष घालवावी लागतील, तेव्हा तुमचा आजार होणार आहे. तर डॉक्टरांना कुठं माहितीये माझ्या मनात स्वामी बसलेत, माझ्या स्वामींवरती माझं प्रेम आहे आणि माझे स्वामीच माझं ह्यातनं बरं करणार आहे, हे डॉक्टरांना कसं कळणार. डॉक्टर त्यांच्या पुस्तकी ज्ञानानुसार जे काही बेस्ट असेल ते तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करतील, परंतु स्वामी जे तुमच्या आयुष्यासाठी हितकारक असतील तेच तुम्हाला देतील. म्हणून सगळ्यात पहिलं तुम्हाला निशंक हे होता यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, निशंक हो, निर्भय हो म्हणा रे. आता मला भीती कोणापासून वाटणार, निर्भय व्हायचंय मला. आता ही भीती न वाटण्यासाठी सगळ्यात पहिलं माझ्या आजूबाजूला तसं सराउंडिंग असणं गरजेचं आहे. जे रात्रीच्या वेळेला एखादी अबला स्त्री जर एखाद्या निर्जन ठिकाणावरनं चालली असेल तर तिला जर म्हणलं की घाबरू नकोस, काही होत नाही, कसं काय घाबरू नको, परिस्थिती अशी आहे, निर्जन ठिकाण आहे, रात्री उशीर झालेला आहे, अंधार आहे, आजूबाजूचं वातावरण फार विचित्र आहे, अशा केसमध्ये मी निर्भय नाही राहू शकत. मग ते निर्भय राहण्यासाठी काय करावं लागेल, तिला स्वतःच्या स्वसंरक्षणाचे धडे गिरवावे लागतील, की जर उद्या तिच्यावरती कुठला हल्ला झाला तर ती त्यासाठी तयार असली पाहिजे. अशी जिचा आत्मविश्वास अतिशय दृढ आहे, स्वतःच्या क्षमतेवरती जिचा विश्वास आहे, ती स्त्री अशा निर्जन ठिकाणी सुद्धा निर्भय होऊन जाऊ शकेल. ही निर्भयता जी आहे, ही निर्भयता आत्मविश्वासाने येते, स्वतःवरचा विश्वास असला पाहिजे. आता हा स्वतःवरचा विश्वास कसा, कोणावरचा विश्वास, शरीरावरचा विश्वास, कोणावरचा विश्वास, विश्वास त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल आपल्याला असतो जी वस्तू आपली आहे हे आपल्याला माहिती असतं, तिथे आपला विश्वास असतो की ही माझी माणसं आहेत, ही मला कधी दगा देणार नाही, हा विश्वास असतो. छत्रपतींचे जे शिलेदार झाले, सगळ्यांना राजांवरती विश्वास होता, राजांचा शिलेदारांवर विश्वास होता, कारण ही माझी माणसं आहेत, ही स्वराज्यासाठी झटतायत, त्यांना पैसा पाणी बाकी कशामध्ये रस नाही, ना माझ्या राजाला ह्याच्यात रस आहे, ना माझ्या मावळ्यांना ह्याच्यात रस आहे, म्हणून तो विश्वास होता. आणि या विश्वासातून निर्भयता आली. घोडखिंडीचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला, अफजल खानाचा प्रसंग, कितीतरी अशा घटना बघतील. हा आत्मविश्वास, म्हणून हा शब्द कसा आहे, आत्मविश्वास. हे माझं शरीर नश्वर आहे, कधी ना कधीतरी संपणार आहे, त्याच्यावरती कसा विश्वास ठेवू. लहानपणी मी जेव्हा जन्माला आलो अगदी छोटस होतं आणि आता बघा खाऊन पिऊन कसं झालंय. हे असं बदलणारं शरीर काय मला साथ देणार आहे, शरीरावरती विश्वास असून चालणार नाही. माझं मन, माझ्या मनावरती माझा विश्वास आहे. अहो हे माझं मन क्षणाक्षणाला नको नको ते विचार करताय, काल एक गोष्ट सांगत होता, आज वेगळंच गोष्ट सांगते. माझं मन सुद्धा सारखं मला वेगवेगळे सल्ले देते, नवीन नवीन विचार करते, तेही एका जागेवर स्थिर नाही. मग स्थिर काय आहे, स्थिर आहे माझा आत्मा. जो आत्मारूपी परमेश्वर माझ्या हृदयामध्ये स्थित आहे, हा आत्मा हा सदैव माझ्यासोबत आहे, जो मी जन्माला येताना सुद्धा तसाच होता, आजही तसाच आहे. ज्या वेळेला मी वार्धक्यामध्ये असेल त्याही वेळेला तो तेवढाच चैतन्यवान असणार आहे. आणि म्हणून मला जर विश्वास ठेवायचा असेल तर ह्या परमपित्या परमात्म्याच्या अंश असलेल्या आत्म्यावरती विश्वास ठेवायचा आहे, जो प्रचंड शक्तिशाली आहे. मग त्यासाठी मला आधी त्या आत्म्याची ओळख होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे, आत्मरूपी ज्ञान, आपण दत्त महाराजांची संध्याकाळची जी आरती म्हणतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की दिधले आत्मज्ञान जगती,
की दत्त का म्हणायचं? दत्त दत्त ह्याचा साधा सरळ अर्थ देणारा. जर सरळ अर्थ बघितला तर दत्त म्हणजे देणारा. काय दिलं त्यांनी? आत्मज्ञान दिलं. तू कोण आहेस याचं ज्ञान ज्यांनी दिलं तो दत्त. आपण सगळ्यांनाच दत्त म्हणत नाही, सगळ्याच देवांना दत्त म्हणत नाही. सगळेच देव आपल्याला काही ना काहीतरी देत असतात. कोणी पैसा देतं, कोणी गणपती म्हणतो बुद्धी देतो, आणखीन कोण म्हणे लक्ष्मी म्हणे मी संपत्ती देते. त्यांना दत्त म्हटलं जात नाही. दत्त कोण? जो तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून देतो तो दत्त. म्हणून दत्त हा सर्व सृष्टीमध्ये एकमेव अद्वितीय आहे आणि जो परमपिता आहे. मग अशा दत्त महाराजांनी जे आत्मज्ञान दिलं मला, दिधले आत्मज्ञान जगती. संध्याकाळची दत्त महाराजांची आरती आठवून बघा, एक एक शब्द आपल्याला आत्मज्ञानाचा बोध करून देणार आहे. मग हे आत्मज्ञान मला झाल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास वाढतो की अरे हा इतका मोठा परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी कशाला घाबरायचं, काहीच होऊ शकत नाही. कोणी कितीही माझ्याविषयी वाईट करण्याचा विचार जरी केला तरी तो माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण माझा विश्वास त्या आत्म्यावरती आहे, त्या परमेश्वरावरती आहे. माझा विश्वास ह्या शरीरावरती नाही. जे शरीर माझं चांगलंय चांगलंय म्हणतोय, कधी ताप येऊन कधी आणखीन काय होऊन बेडवरती पडेल सांगता येणार नाही. या शरीरावरती माझा विश्वास नाही, या मनावरती माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे आत्म्यावरती. म्हणून त्याला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स असं म्हणलं, स्ववरचा विश्वास. हा ज्या वेळेला तुमचा विश्वास वाढेल, त्यासाठीच ज्ञान तुम्ही कमवाल, त्यावेळेला तुम्ही निर्भय व्हाल. काही फरक नाही पडणार तुम्हाला कोण काय म्हणतंय याच्याविषयी, कारण तुम्हाला माहितीये खरं काय. मग हे निशंक निर्भय हो मनारे, हे कोणाला समजावून सांगायचंय, कोणाला प्रेम निर्माण करायचंय, कोणाला स्वामींवरती विश्वास निर्माण करायचाय, कोणाला हे ज्ञान द्यायचंय आत्माचं? मनाला. कारण हे मन आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहे. आपल्याला वाटतं आपण स्वतंत्र आहोत आणि आपण स्वतःला हवे ते निर्णय घेतो, पण असं होत नाही. मन स्वतःच निर्णय करतं. आपल्याला एखाद्या व्यक्तीशी भांडायचं नसतं, पण तो जसं काही आपल्याला अपशब्द बोलेल, मन त्वरित रिॲक्ट होतं आणि त्याच्याशी भांडायला सुरुवात करतं. मन आपल्या ताब्यात नाही. मग ह्या मनाला आपल्याला निर्भय बनवायचं आहे, या मनाला आपल्याला आत्मज्ञान द्यायचं आहे, या मनाला आपल्याला स्वामींविषयी प्रेम निर्माण करायचं आहे, स्वामींविषयी विश्वास निर्माण करायचा आहे. म्हणून निशंक हो, निर्भय हो म्हणणार आहे. हे जोपर्यंत आत्मज्ञान येणार नाही, जोपर्यंत हे रिअलाइज होणार नाही की मी कोण आहे, तोपर्यंत निर्भय होऊ शकत नाही. नुसतं म्हणा अरे काय घाबरू नको रे, काही होत नाही तुला. कसं म्हणायचं घाबरू नको? येस, खरंच घाबरू नको. का? कारण तू, जसं ते भगवद्गीतेत म्हणलंय की आत्मा कोण आहे? ज्याला कुठल्याही शस्त्रांनी कापलं जाऊ शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका नैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. हा आत्मा कुठल्याही शस्त्रांनी कापला जाऊ शकत नाही, पाण्याने भिजवला जाऊ शकत नाही, त्याला कुठल्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. असा परमात्मा असलेला हा आत्मा, हेच माझं सत्य स्वरूप आहे. म्हणून मी घाबरत नाही. संकट ही शरीराला येतील, मनाला त्रास देतील, मला काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मी ठामपणे इथे उभा आहे. आणि ज्या वेळेला हे तुमचं मन निशंक आणि निर्भय होतं, हे होण्यासाठीचा एक मंत्र आपल्याला तारक मंत्रात दिलाय, प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना, किंवा प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. की ही जी स्वामींची शक्ती आहे, त्या परमपित्याची जी शक्ती आहे, ही नित्य तुमच्या सोबत आहे. प्रचंड आहे ती शक्ती, एक क्षणभर सुद्धा ती तुम्हाला सोडून जात नाही. आणि ती इतकी प्रचंड आहे की त्याला कोणी चॅलेंजेस करू शकत नाही. या जगात अजून एकही अशी शक्ती निर्माण झाली नाही, कारण शक्ती ही एकमेवच असते, तिला दुसरा कोणी नसतो. जे सूर्याचा प्रकाश असं ज्याला आपण म्हणतो, त्याला सूर्या इतका तेजस्वी कोण नाही, म्हणून सूर्याला आपण देवता स्वरूप मानतो. एकमेव अद्वितीय, तो एकमेव अद्वितीय असलेले ते स्वामी जे आहेत, हे नित्य माझ्या सोबत पाठीशी आहेत. पाठीशी म्हणजे फिजिकली पाठीशी आहेत का? नाही, प्रत्यक्ष माझ्या सोबत आहे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. महाराजांची एवढी मोठी ताकद तुझ्या मागे आहे. कोणाची बिशाद आहे तुला त्रास द्यायची? तुझ्या शरीराला त्रास द्यायची? तुझ्या शरीरात झालेल्या व्याधी, ही जी काही झाली आहे ही व्याधी, ह्या व्याधीला तोड देण्याची, ह्या व्याधीला निराकरण करण्याची ताकद प्रचंड स्वामीबळ अरे तुझ्याच पाठीशी आहे वेड्या, पुढे लांब नाहीये. कुठे त्या बाहेर कुठेतरी जाऊन ते स्वामीबळ कुठे आहे, स्वामीबळ कुठे आहे, कुठल्या झाडाखाली सापडते, कुठल्या दगडाखाली सापडते, का आणखीन कुठे सापडतं? नाही, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, तुझ्याच सोबत आहे, नित्य आहे. आणि ते
नित्य म्हणजे काय? जे कधी अनित्य नाही, जे कधी बदलत नाही, ते नित्य आहे. नित्य आणि अनित्य हा आपल्याला मराठीतला शब्द माहिती असेल, विरुद्धार्थी. नित्य आणि अनित्य. जे कॉन्स्टंट आहे, इज इक्वल टू एमसी स्क्वेअर, असं ज्याला एनर्जीचा आपण फॉर्म्युला सांगतो, त्याला सी हा कॉन्स्टंट असतो आणि त्याच्यावरती एनर्जी मोजली जाते, शक्ती मोजली जाते, ऊर्जा मोजली जाते. सी कॉन्स्टंट असतो तिथे, तो बदलत नाही कधी. तसंच आपली शक्ती जर मोजायची असेल तर मी आहेच कुठं? माझ्यासोबत, माझ्यामध्येच प्रचंड स्वामी बळ आहे. मोजा या स्वामी बळाची शक्ती. सांगा त्या डॉक्टरला, डॉक्टर साहेब बघा तुमच्या मीटरमध्ये अशी काही आहे का शक्ती, ही मोजण्याची ताकद आउट ऑफ रेंज. स्वामीबळ मोजण्याची शक्ती या जगात अजूनपर्यंत कुठलं ॲपरेटस तयार झालं नाही जे स्वामीबळ मोजू शकेल. आणि असं प्रचंड स्वामीबळ आहे तुमच्या सोबत आहे, प्रत्येक क्षणाला नित्य आहे, ते कधीच बदलत नाही. असं होत नाही सकाळी तुम्ही रात्री झोपेतनं उठलाय त्यामुळे थोडंसं स्वामीबळ कमी आहे, दुपारी आता काय जेवण केलंय, खूप ओव्हरलोड झाले जेवण, आता थोडंसं स्वामीबळ कमी आहे, आता काय तुम्ही पळायला गेलाय म्हणून स्वामीबळ एकदम डबल टिबल झालंय. नाही. तुम्ही झोपेत असा, तुम्ही जागे असा, तुम्ही काम करत असा, तुम्ही जप करत असा, तुम्ही काहीही करत असा, हे स्वामीबळ नित्य तुमच्या सोबत आहे. मग जर हे स्वामीबळ प्रत्येक क्षणाला माझ्या सोबत आहे, मग माझ्या आयुष्यात काय असं आहे की जे स्वामींना सुद्धा काय म्हणू आपण त्याचा निवाडा करता येणार नाही, याचं निराकरण स्वामींना करता येणार नाही, असं या जगात काय आहे? आणि जर असं काही नसेल मग तुम्ही घाबरता कशाला? तुम्ही घाबरता याचसाठी की तुम्हाला विश्वास नाही की हे स्वामीबळ आहे माझ्या पाठीशी. तुम्ही म्हणताय ठीक आहे, तारक मंत्र म्हटला मी, प्रचंड स्वामीबळ पाठी आहे का पण माझ्या पाठीशी? कसं कळणार मला? हे कळलं मला तर माझा विश्वास वाढेल ना. हो, कळता येतं, आजमावता येतं, पाहता येतं, ऐकता येतं. हे स्वामीबळ नित्य आपल्या सोबत आहे आणि ते खरं आहे म्हणून अनुभवता येतं. जर ते खोटं असतं तर ते इमॅजिनरी असतं, काल्पनिक झालं असतं, की कोणीतरी म्हणलं हा आहे रे पाठीशी बघ तू, पण ते प्रत्यक्षात नसतं. पण नाही, माझे स्वामी हे सत्य आहेत, कारण ते युगानयुग याच धर्तीवरती आहेत. हे संपूर्ण ब्रह्मांडाचे ते नायक आहेत. कसं आजमायचं हे स्वामीबळ? जसा बल्ब लागल्यानंतर आपल्याला सांगावं लागत नाही बल्ब आहे, त्याचा प्रकाश दिसला की समजतं बल्ब आहे. तसंच डोळे बंद केल्यानंतर जर खरंच मनापासून विचारणा केली तर तो प्रकाश जाणवतो, ते फील होतं. कुठे फील होतं ते शोधा, आणि जर फील झालं तुमचे स्वामी तुमच्या सोबत आहेत सदैव, या क्षणाला, पुढच्या क्षणाला, येणाऱ्या प्रत्येक क्षणाला. प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी. स्वामी महाराज अतर्क्य आहेत, बियॉन्ड युअर लॉजिक, तुमच्या तर्काच्या क्षमतेपेक्षा पलीकडे किंवा क्षमतेच्या पलीकडे असे स्वामी महाराज. तुम्ही म्हणलात की तर्कानुसार, लॉजिकनुसार मला तहान लागल्यानंतर मी पाणी प्यावं आणि पाणी प्यायल्यानंतर माझी तहान भागणार आहे, हे अगदी लॉजिकल आहे, खरं आहे. पण स्वामी महाराज म्हणतात मी अतर्क्य आहे, मी लॉजिकच्या बियॉन्ड आहे, पलीकडे आहे. मी तुम्हाला पाणी न पिता सुद्धा तुमची तहान भागवू शकतो, हे सामर्थ्य माझं आहे. आपण जे तर्क लावतो, अतर्क्य असा जो शब्द आहे, हा तर्क म्हणजे काय? आजवर जे जे मी अनुभवलं असेल लहानपणापासून, जे जे मी अनुभवले आणि जे जे माझ्या सगळ्या स्मरणात आहे, त्या बुद्धी मला जी काही मला गाईड करते, ती बुद्धी म्हणते ह्याला पाणी म्हणायचं, याला दूध म्हणायचं, याला गवत म्हणायचं, याला पुस्तक म्हणायचं, याला सागर म्हणायचं, याला एक्स व्यक्ती म्हणायचं. ही बुद्धी मला सांगते, तेव्हा मी तर्कबुद्धीने सांगतो की हा सागर आहे, हे पाणी आहे, हे आणखीन काही असेल. पण एखाद्याला स्मृतिभ्रंश झाला असेल आणि त्याला तुम्ही विचारलं हे काय आहे, तो म्हणतो मला नाही माहित काय, काहीच आठवत नाही त्याला, कारण त्याची बुद्धी आता काम नाही करत आहे. मग आजवर तुम्ही जे जे ज्या ज्या प्रकारे अनुभवलं आहे, त्या पलीकडे काहीतरी आहे जे स्वामी आहेत. ते तुम्ही जर म्हणत असाल की पाणी प्यायल्यानंतर माझी तहान भागत असेल, की ठीक आहे, माझे स्वामी आहेत ना, माझी तहान कशीही भागवतील, आत्ता नाहीये माझ्याकडे पाणी अवेलेबल,
मी स्वामींचा धावा केला, स्वामी मला तहान लागली, माझी तहान भागवा. त्या क्षणाला पाणी न पिता तुमची तहान भागली असेल. आज तुम्हाला कुठला तरी त्रास होतोय, वेदना आहेत, पेन होतोय, शारीरिक दुखणं आहे, मानसिक आजार आहे, काही असेल, स्वामींना सांगा, स्वामी हे कसं करायचं मला नाही माहित, मला वेदना नकोय, तुम्ही अतर्क्य आहात, माझी बुद्धीच चालणार नाही तुमच्या पर्यायांचा विचार करण्यात, की तुम्ही कसा माझा आजार बरा कराल. डॉक्टर तर म्हणतायत हा आजार बरा होणार नाही, किंवा वकील म्हणतोय तुमची केस काही बरी होणार नाही. हे सगळे त्यांच्या तर्कबुद्धीने मला सांगतायत, पण तुम्ही तर अतर्क्य आहात. म्हणजे ह्या सगळ्यांच्या बुद्धीच्या पलीकडचे तुम्ही आहात. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे, की तुमच्या लीला ज्या आहेत त्या अगाध आहेत, आणि ते वर्णन करण्यासाठी हे जे तुम्ही बियॉन्ड द लॉजिक जे काही काम करताना, हे सांगण्यासाठी, याचं वर्णन करण्यासाठी आम्हाला बुद्धी द्या, कारण आमच्या बुद्धीच्या पलीकडचे तुमचे पर्याय आहेत. म्हणून तुमचा प्रश्न जेव्हा तुम्ही मांडता स्वामींकडे, त्यावेळेला स्वामी अतर्क्य आहेत हे विसरून चालायचं नाही. की तुम्ही स्वामींना सांगितलं ना प्रश्न आहे हा, कसा सोडवायचा हा त्यांचा प्रश्न आहे, तुमचा प्रश्न नाही. पण आपणच प्रश्नपत्रिका घेऊन जातो आणि आपणच उत्तरपत्रिका स्वामींसमोर ठेवतो. स्वामी असंच माझा प्रश्न सोडवा, माझं कर्ज दूर करायचं आहे महाराज, ते तेवढं बँकेला सांगा, तुम्ही माझं कर्ज दूर करा म्हणून. बँकेलाच सांगा की कर्ज सगळं फेडून टाका म्हणून. तुम्ही का पर्याय देताय? तुम्ही पर्याय देताय ते तुमच्या बुद्धीनुसार. महाराज म्हणतात मी अतर्क्य आहे, माझी लीला समजून सांगण्याची तुमची बुद्धीच नाही. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे, माझी बुद्धीच नाही तेवढी की तुमच्या लीलांचं, तुमच्या चमत्कारांचं मी वर्णन करू शकेल. तुम्ही कसं काम करता मला माहित नाही, मग कशाला उत्तरपत्रिका स्वामींसमोर ठेवताय? फक्त प्रश्नपत्रिका मांडा की, स्वामी हा प्रश्न आहे, कसा सोडवायचा तुम्ही बघा, मला माहित नाही. तुम्ही म्हणला ना मी अतर्क्य आहे, मग सोडवा. कशाला म्हणलं मग आधी? म्हणायचं मी पण तार्किक आहे, मी पण लॉजिकली बघतो की ठीक आहे, काय काय तुझा पेपर आहे, हा प्रश्न आहे का, हे कशामुळे झालं, एवढी एवढी पापं केली म्हणून झालं का, मग पाप फेड, मग तुझा प्रश्न सोडव. हे तार्किक बुद्धीने झालं. जो म्हणतो आपल्याकडून की आपल्या प्रारब्धानुसार माझ्या आयुष्यात हे दुःख निर्माण झालंय, ठीक आहे ना, हे प्रारब्धानुसार होतं, हे माझी बुद्धी आहे, हा माझा तर्क आहे. पण स्वामी तुम्ही अतर्क्य आहात, कसं माझं प्रारब्ध दूर करायचं हा तुमचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही. हे ठामपणे स्वामींना म्हणू शकता का? त्यासाठी निशंक व्हावं लागतं, त्यासाठी प्रेम करावं लागतं, त्यासाठी स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो. मग तुम्ही स्वामींना नक्की म्हणू शकता, स्वामी मला हे पाहिजे, कसं द्यायचं तुमचा प्रश्न आहे. तुम्ही अतर्क्य आहात, माझी बुद्धीच चालू शकत नाही की तुम्ही मला हे कसं देणार, आणि मला तो विचारही करायचा नाही. आपण 99% लोक इथेच चुकतो. पर्याय आपणच स्वामींना देतो की असा माझा प्रश्न सोडवा. का? स्वामी आपले गुलाम आहेत? स्वामी आपले दास आहेत? नाही, ते आपले गुरु आहेत. सो गुरूंना त्यांचा पर्याय ठरवू द्या ना. आणि असं ज्या वेळेला तुम्ही स्वामींना सांगाल की स्वामी आमच्या बुद्धीच्या पलीकडची तुमची कामं असतात, एवढा माझा प्रश्न घेऊन आलोय, तेवढा प्रश्न सोडवा. महाराज म्हणतात मी क्षणभरात सोडवतो. क्षणभरात. कशाला म्हणायचं क्षण? हे श्रीपाद चरित्र ज्यांनी वाचलंय किंवा ऐकलंय, आपण मागे घेतला होता युट्यूब वरती, झूम वरतीच, तेव्हा काय म्हणले श्रीपाद स्वामी, ही संपूर्ण सृष्टी माझ्या संकल्पाने चालते. मी फक्त मनात विचार केला की सगळी गोष्ट बदलते. मला कृती पण करावं लागत नाही, मला बोलावं सुद्धा लागत नाही, मला डोळ्यांच्या पापण्या सुद्धा हलवाव्या लागत नाही, फक्त संकल्पाने ही सृष्टी चालते. एवढा मी महान नाही. गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा. त्या तात्या भोसलेला जेव्हा तू महाराजांकडे येतो, महाराज माझं मरण चुकवा, त्यांनी विचार केला होता का लॉजिक लावून कसं महाराज चुकवतील? आता हे काही यमराजाला लेटर देणार की आणखीन काही करणार की माझी इकडची तिकडची वर्ष घालवणार? विचार केला होता लॉजिकचा? नाही केला विचार. तो म्हणला महाराज मला यातनं सोडवा, बाकी मला माहित नाही. महाराज म्हणले ओके, जा रे तिकडे त्या बैलाकडे. असं जातो ना मृत्यू? मग आपली माणसं आपल्याला वाचवता आली असते की जा रे तिकडे म्हणायचं? नाही, कारण आपली बुद्धी तेवढीच आहे. म्हणून महाराजांकडे जेव्हा जाताय ना, त्यावेळेला लॉजिकच घेऊन जाऊ नका. कसं करतील महाराज, त्यांना जमेल का, मग आता हे सगळं तर असं सगळं एवढा घोळ येऊन बसलाय, ते होतच नाही, आजार तर एवढा वाढलाय, काहीच व्हायला तयार नाही, कुठूनच मला कोणी चांगलं सांगायला तयार नाही. कशाला सांगता? मग येऊ नका ना महाराजांकडे. महाराजांकडे आला ना, सोडून द्या ना त्यांच्यावर. ते अतर्क्य आहेत, अवधूत. अतर्क्य अवधूत हे स्मरतुर्गामी. काय अवधूत? बऱ्याच जणांनी
आजकाल व्हॉट्सअप ज्ञानी तर खूप लोक आहेत, त्यामुळे अवधूतचा अनेक अर्थ आपल्याला सांगतात. जो अहम धूतो तो अवधूत, म्हणून दत्त महाराजांना अवधूत ही उपाधी दिली आहे ती यासाठी. जो तुमचा अहंकार जो आहे की मी कोणतरी आहे, महाराज मला कळतं बघा, मी सांगतो ना तसं तुम्ही करा म्हणजे माझा प्रश्न सुटेल, हा जो मी आहे ना, हा जो धुवून काढतात त्याला अवधूत म्हणतात. कोण नाही तू, तू एक सामान्य फक्त शरीर आहेस, ह्याच्या पलीकडे काही नाही. तो जो आतमध्ये असलेला आत्मा आहे ना, जो सदैव तुला चार्ज करतोय, तो म्हणजे मीच आहे. हे जो आत्मज्ञान देतो तो अवधूत आहे. याच्यावरती संत एकनाथ महाराजांनी फार सुंदर लिहिलंय, अवधूत म्हणजे काय. संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत, या लागी बोलिजे अवधूत, येरवी विख्यात ब्राह्मणू. सभोवता समस्तू प्रपंच निजबोधे असे धूत, या लागी बोलिजे अवधूत, येरवी विख्यात ब्राह्मणू. अहम धुविल तो अवधूत, तोची योगी तोची पुनीत, जो का अहंकारे ग्रस्त, तोची पतित जन्म करणी. ही जी संकल्प विकल्प करणारी, डाऊट्स घेणारी जी बुद्धी आहे ना, शंका घेणारी जी बुद्धी आहे, या बुद्धीच्या विरहित असणारा, स्टडी, शांत, स्थिर, गंभीर असा असणारा, असं जे हे सगळं बुद्धीचं भस्म जे आहे स्थिर असलेलं, या डाऊटच्या पलीकडचं असं ज्याने अंगाला लावलाय तो अवधूत. नाहीतर त्याला साधा एक तो ब्राह्मणच आहे, एक साधं शरीरच आहे. ये रवी तो विख्यात ब्राह्मणू. सभोवती हा जो सारा प्रपंच आहे, सभोवता समस्तू प्रपंच निजबोधे असे धूत. हा जो सभोवताली असलेला सगळा प्रपंच, मोह, माया ही जी काही सगळी आहे, हा आत्मज्ञानाने जो धुवून टाकतो तो अवधूत. जो तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन करून देतो तो अवधूत. आपले स्वामी महाराज आपल्याला आपली ओळख करून देतात, म्हणून ते अवधूत आहेत. की तू कोणी नाहीयेस, जो आहे तो फक्त मीच आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 7 मध्ये भगवंत स्वतः अर्जुनाला असं सांगतो की मी आता तुला एक गूढ ज्ञान देणार आहे, ज्या ज्ञानाने तुझा हा संपूर्ण प्रपंचाचा प्रवास सहज सुखकर होणार आहे. त्यातला एक श्लोक असा आहे की भगवंत असं म्हणतो, या सृष्टीमध्ये असलेली पंचमहाभूत जी आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार, हे 8 माझी माया आहे, हे 8 माझ्या प्रकृती आहेत. मग पंचतत्व, आपल्या शरीरामध्ये 70-72% पाणी आहे. स्थूल जे शरीर, आपले त्वचा जी आहे ते पृथ्वी तत्व आहे. हाडांमध्ये अनेक ठिकाणी आपल्या पोकळी आहे ते आकाश तत्व आहे. हे संपूर्ण शरीर, जठराग्नीमध्ये आपला अग्नी पेटतो म्हणून आपल्याला भूक लागते, अग्नी तत्व आहे. हे सगळं शरीर आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. मन, बुद्धी आणि अहंकार हे 3, हे 8ही गोष्टी माझ्या प्रकृती आहेत आणि ह्यांचा मी मालक आहे, असा स्वतः भगवंत आपल्याला सांगतो. मग जर ह्या सगळ्या शरीरावरती, मनावरती, बुद्धीवरती ज्याचा अंमल चालतो, जो त्याचा मालक आहे, त्याच्यामध्ये घडलेली, तुमच्या शरीरात निर्माण झालेली एखादी व्याधी, तुमच्या आयुष्यात झालेला एखादा मानसिक ताण, टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, ज्या काही प्रकारच्या व्याधी असतील, हे सगळे जो त्याचा मालक आहे तो क्षणभरात घालवू शकतो का नाही. तुम्ही एखादं तुमच्या कागदावरती एखादं चित्र काढलं, तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही ते खोडरबरने खोडू शकता, कारण ते तुम्ही काढलंय. पण दुसऱ्या एखाद्याने कोणी जर ते चित्र काढलेलं असेल तर तुम्ही तिथे जाऊन नाही खोडू शकत, तो त्याचा हक्क आहे. जर तुम्ही खोडायला गेला तर तो तुमच्याशी भांडण करणार, कारण तुमचा त्याच्यावर अधिकार नाही. मग भगवंत स्वतः म्हणतो की हे जे पंचमहाभूत आहेत, ही संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. तुझ्या शरीरापासून या ब्रह्मांडापर्यंत, आणि मन, बुद्धी, अहंकार हे 8 माझ्या प्रकृतीचे अंग आहेत आणि ह्यांचा मी मालक आहे. मग माझ्या शरीरात निर्माण झालेली व्याधी, मनात निर्माण झालेली एखादी व्याधी, माझ्या सराउंडिंग मध्ये, माझ्या प्रपंचात निर्माण झालेली एखादी जी काही अनसर्टेनिटी असेल, ही दूर करणं त्या मालकाला का अवघड असेल. अजिबात अवघड नाही, कारण तो त्याचा मालक आहे, म्हणून तो सगळं बदलू शकतो. एवढी क्षमता त्याच्याजवळ आहे. आणि असा क्षमता असलेला परमेश्वर प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, हे नित्य माझ्या सोबत
प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत एवढं प्रचंड सामर्थ्यवान तो मालक माझ्यासोबत आहे, मग माझ्या आयुष्यातला कुठला प्रश्न दूर होणार शकत नाही. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, स्मरण करता क्षणी येणार आहे. आता एखादा प्रीतीताई आपल्या झूमवरती जॉईन झालेल्या आहेत, प्रीती साळुंके दुबईला आहेत. मी त्यांची खूप आठवण काढली, प्रीतीताई लवकर या धावून. येऊ शकतात का दुबईवर? नाही. जरी अगदी किती जरी म्हटलं तरी त्यांना फ्लाईट बुक करावं लागेल, मग काही अंतर पास करावं लागेल, काही वेळ जावा लागेल, मग त्या इथे येतील. किंवा माझ्यापासून तुम्ही अनेक अंतरावरती आहात, जरी मी तुमची आठवण काढली तरी तुम्हाला इथे यायला वेळ लागणार आहे, कारण तुम्ही माझ्यापासून दूर आहात. पण महाराज काय म्हणतात, मी कसा आहे? अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, स्मरण करता क्षणी येणारा. आता स्मरण करता क्षणी धावून येऊ शकतो, त्या क्षणाला जो येऊ शकतो तो तिथेच असला पाहिजे. तो जर लांबवर असता, कुठल्या तरी मंदिरात असला, कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावरती असला, आणखीन कुठल्या तरी 4 देश पलीकडे जर तो जाऊन बसलेला असेल, तर त्याला यायला काहीतरी तर वेळ लागेल. पण महाराज म्हणतात मी स्मर्तृगामी आहे, स्मरण करता क्षणी धावून येणार आहे, म्हणजे महाराज आपल्या सोबत असलेच पाहिजे. महाराज स्वतःच याचं प्रूफ देतात. मी स्मर्तृगामी आहे, तुम्ही माझं फक्त मनापासून स्मरण करा रे, पुढच्या क्षणाला मी तुमच्या सोबत तुम्हाला समोर हजर होईल. म्हणजे महाराज नित्य आपल्या सोबत आहेत, ते कधीच आपल्याला सोडून जाऊच शकत नाहीत. एकदा शब्द दिला की ते फिरवत नाही, म्हणून त्यांना भगवंत असं म्हणतात. माणसं नाहीत, माणसं कधी शब्द फिरवू शकतात. भगवंत म्हणतो मी स्मर्तृगामी आहे, मी तुझ्याच सोबत आहे. आणि एवढ्या वरच्या सगळ्या कंडिशन जर फुलफिल होत असतील, तुम्ही करत असाल, तुम्हाला ह्याचं ज्ञान असेल, शेवटची लाईन तुमच्यासाठी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे जे तुम्हाला इम्पॉसिबल वाटतंय ते सगळं पॉसिबल करण्याचं सामर्थ्य या स्वामींमध्ये, आणि हे स्वामी दुसरी तिसरीकडे कुठे नसून तुमच्या सोबत सदैव वास करून आहेत. अशी एवढी प्रचंड शक्ती माझ्यासोबत असताना माझ्यासाठी इम्पॉसिबल काय आहे? इम्पॉसिबल तेव्हाच आहे जोपर्यंत मी माझी बुद्धी वापरतो, की मला आयुष्यात हे घडावं असं वाटतंय. कसं घडणार? परिस्थिती नाहीये तशी अनुकूल. बुद्धी लावली की महाराज काम करत नाही. मला हे हवंय, पण पुढच्या एक एक श्लोकांमध्ये आपल्याला तो तारक मंत्र आणखीन महाराजांच्या जवळ करत जाणार आहे. आपलं काय गडबड होते ते आपल्याला कळणार आहे. आपलं काय होतं, आपल्याला वाटतं नित्यसेवा झाली की आपल्या आयुष्यातली खूप मोठी सेवा झाली त्या दिवसभरातली. बाबांनो, नित्यसेवा आपण करतो म्हणजे माऊली सांगतात त्या पद्धतीने जरी आपण केली तरी 3 मिनिटाला 1 माळ म्हणजे 33 मिनिटं आपल्याला 11 माळी जप करायला लागू शकतात. 24 तास आहेत आपल्याकडे. 24 तासातले 33 मिनिटं गेले म्हणजे 23 तास 27 मिनिटं तुम्ही महाराजांच्या कुठं कनेक्ट आहात. त्यामुळे ती 33 मिनिटं फक्त गाडी सुरू करण्यासाठी आहे. पुढचे 23 तास 27 मिनिटं तुम्हाला महाराजांच्या सोबत राहता यावं म्हणून ते 33 मिनिटं खर्ची घालावी लागतात. आपलं उलट आहे. आपण 33 मिनिटं कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो आणि 23 तास 27 मिनिटं मागत राहतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, महाराज असं द्यायला पाहिजे. कसं मिळवायचं सांगा? आपल्या बुद्धीला तरी हे पटेल का की 1 रुपया दिला की 10 रुपयाची गोष्ट त्याला द्यायची? नाही होणार. म्हणून क्षणम आत्मानुसंधानम, सतत तुम्ही स्वामींच्या सोबत राहायला पाहिजे. आता स्वामींच्या सोबत राहणं म्हणजे काय? सारखं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहायचं का? तुमचा प्रश्न आहे. सतत सोबत राहणं म्हणजे सतत त्यांची आठवण राहणं. तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती असेल, जी माणसं असतील, जी व्याधी असेल, जे काही घटना असेल, स्वामीच आहे. स्वामी माझ्या सोबत आहेत ही फील, ती भावना तुमची जागृत असली पाहिजे. तरच 24 तास जर तुम्ही स्वामींच्या सोबत राहू शकलात, हे स्वामीबळ कधीच तुमच्यापासून अलिप्त होतच नाही. तुम्ही त्यांच्यापासून किती अलिप्त होण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा. म्हणून घराच्या 4 भिंतींपासून लांब जाता येतं, घरापासून लांब जाता येत नाही. सेम स्वामींच्या तसबिरीपासून लांब राहता येऊ शकतं. कदाचित तुम्हाला मागच्या रांगेत बसवलं जाईल, थांबवलं जाईल. कदाचित तुम्ही आरती करू शकत नसाल, कदाचित तुम्ही नैवेद्य करू शकत नसाल, कदाचित केंद्रात आरतीला जाऊ शकत नसाल, पण तुम्ही स्वामींपासून दूर जाता कामा नये. सतत स्मरणामध्ये स्वामी असलेच पाहिजेत. स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि त्याच स्वामींचं स्मरण करताना आपल्याला केंद्रात जावं. अरे वाव, यांचं मी स्मरण करतोय ते
वा, इथे छान बसलेले आहे. ही जी भावना आहे ही काय स्वामी आहे. आणि मग एवढं जर केलं तर स्वामी आपले प्रश्न का अडवून ठेवतील याचं उत्तर तुम्हीच शोधा. स्वामी आपले प्रश्न अडवून ठेवतच नाहीत. प्रश्न अडवून ठेवतोय आपण स्वतः. का माझ्या आयुष्यात मला हवं ते होत नाहीये याचं कारण मी आहे. आणि मी बुद्धीचा वापर करतोय, मी निर्भय होत नाही, मी निशंक होत नाही, म्हणून एवढी प्रचंड सामर्थ्य असलेली शक्ती माझ्या सोबत असून सुद्धा माझ्या आयुष्यात दुःख आहे. हाच तारक मंत्र आहे. प्रत्येक शब्दागणिक आपल्याला स्वामींसोबत कसं राहायचं हे शिकवणार आहे. तो निशंक व्हायचा असेल तर तुम्हाला स्वामींवर प्रेम करावंच लागेल. तुमच्या स्वामींवरती दृढ विश्वास असलाच पाहिजे, तरच तुम्ही निशंक होऊ शकता. निर्भय होण्यासाठी तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन, आत्मज्ञान असलंच पाहिजे. कोण आहात तुम्ही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि त्यासाठी दत्त महाराजांचा धावा करायचा असतो. दिदले आत्मज्ञान जगती, या संपूर्ण विश्वाला आत्मज्ञान देणारे हे दत्त महाराज आहेत. मग त्या विश्वामध्ये मी सुद्धा येतो. दत्त महाराज मलाही ते आत्मज्ञान पाहिजे, तर मी निर्भय होऊ शकतो. मग माझं मन निशंक आणि निर्भय झाल्यानंतर हे जे प्रचंड स्वामीबळ जे नित्य माझ्या सहवासात आहे, जे अतर्क्य आहे, जे माझ्या बुद्धीच्याही पलीकडे आहे, जे अवधूत आहे आणि जे स्मर्तृगामी आहे, असे सगळे असलेले स्वामी म्हणजेच तो परमेश्वर अशक्य ही शक्य करून दाखवतात. आणि तुमच्या आयुष्यात क्षणभरात सगळ्या गोष्टी बदलून जातात. त्यामुळे तुमचं आयुष्य क्षणात बदलायचं की या जन्मात माझं प्रारब्ध मी पहिलं क्लिअर करतो, मग परत पुढच्या जन्मात या जन्माचं कर्म येईल, ते परप्रारब्ध होईल, असं करत करत या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. स्वामींना सगळ्यांना द्यायला बसलेले आहेत. आपण स्वामी चरित्र वाचतो नेहमी, फक्त वाचतो, चिंतन करत नाही. महाराजांचा अवतार कशासाठी आहे? भक्तांचा उद्धार करण्यासाठी स्वामी महाराज सगुण रूपात अवतरले आहेत. मुळात त्यांचं रूप हे निर्गुण निराकार आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप असं ज्याला आपण त्यांना म्हणतो. भगवान विष्णूंचा सत्वगुण, ब्रह्मदेवाचा रजगुण आणि भगवान शंकराचा तमस गुण हे एकत्रित स्वरूपात असलेलं हे दत्त महाराजांचं स्वरूप. म्हणून आपल्याला दत्त महाराज इतर देवांपेक्षा का जवळचे वाटतात? कारण आपल्यामध्ये हेच 3 गुण भरलेले आहेत, कमी अधिक फरकाने. म्हणून या 3 गुणांचं मॅचिंग असलेलं असं, एखादी महिला जी असते ती एखाद्या साडीला मॅचिंग ब्लाउज बघते, तरच ते मॅचिंग छान दिसतं लोकांमध्ये. तसंच दत्त महाराज का ह्या संपूर्ण विश्वाचे चालक आहेत? कारण ह्या एकाच तत्वामध्ये, या दत्त रूपामध्ये हे 3ही गुण भरलेले आहेत. आणि तरीही तो या 3ही गुणांच्या परे आहे, या 3ही गुणांच्या पलीकडे आहे, त्रिगुणातीत आहे. म्हणून दत्त हे संपूर्ण विश्वाचे चालक, मालक, संचालक आहेत. आणि त्यांचं स्वरूप श्री स्वामी समर्थ हे या संपूर्ण विश्वाचे चालक आहेत. आणि अशा या संचालकाचे आपण सारे शिष्य आहोत, आपण सारे भक्त आहोत. यापेक्षा मोठी गोष्ट काय असावी? त्यामुळे तारक मंत्र नुसतं ऐकवायचं नाही, ऐकायचं नाही, वाचायचं नाही. प्रत्येक क्षणाला स्वामींविषयीचं प्रेम आपल्या मनामध्ये दृढ करत जायचं, स्वामींविषयीचा विश्वास दृढ करत जायचा. तुमचं आयुष्य बदलायला क्षण खूप मोठा आहे. आपण ज्याला पंचांग बघितलं त्याला पहिल्या भागात बघितलं होतं, एक क्षण म्हणजे किती, एक घटका म्हणजे किती. ज्यावेळेला स्वामी महाराज म्हणतात की त्या चिदंबर दीक्षितांच्या इथं तूप वाढायची कामगिरी आमच्याकडे होती, महाराज काय तूप वाढत बसले होते तिथे? अहो, त्या पंक्तीमध्ये तूपच संपलं होतं. त्याला पाण्याला हात लावल्यानंतर तूप करण्याची कामगिरी महाराज म्हणले आमच्याकडे होती, तूप वाढायला नव्हते. हे तूप संपलं होतं ना, त्या पंक्तीमध्ये तो अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ते तूप करण्याचं सामर्थ्य किंवा ती कामगिरी आमच्याकडे होती. म्हणून महाराज म्हणतात तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे होती, आम्ही नव्हतो म्हणजे काय. असे स्वामी महाराज क्षणभरात पाण्याचं तूप बनवतात, तुपाचं पाणी बनवतात. महाराज काय नाही करू शकत. आणि जर हे अतर्क्य काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर एकदा श्रीपाद चरित्र शांतपणे बसून वाचा. नसेल तर आपलं युट्यूब वरती जे आपण मागे चिंतन घेतलं होतं ते एक अध्याय गणिक वाचा. अतर्क्य काय असतं, बुद्धीच्या पलीकडचं काय काय असतं आणि कसं महाराज घडवतात, या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला त्या ठिकाणी होईल. अगदी 8 ठिकाणी वाकडा असलेला व्यक्ती, महाराजांवरती पूर्ण श्रद्धा असलेला व्यक्ती आणि त्याच्या विरुद्ध अतिशय बलवान पैलवान असा गडी जो अनेक ठिकाणी जिंकून आलेला आहे कुस्ती, अशी कुस्ती महाराज लावतात. 8 ठिकाणी वाकडा असलेला महाराजांचा भक्त आणि प्रचंड शक्तिशाली असा पैलवान
या दोघांमध्ये युद्ध होत असताना, कुस्ती होत असताना तो पैलवान जो आहे तो त्या व्यक्तीला त्या 8 ठिकाणी जिथं त्याचं शरीर वाकलंय किंवा तो त्या शरीरावर जिथे जिथे आघात करतो त्या त्या ठिकाणी त्याला शक्ती निर्माण होते आणि थोड्या वेळातच त्याचं संपूर्ण वाकलेलं शरीर सरळ होतं. तो बलवान होतो आणि हा जो पैलवान असतो तो दुबळा होतो काही क्षणामध्ये आणि हे दोघंही महाराजांना शरण येतात. महाराज तुम्ही खरंच धन्य आहात. इतक्या वर्षांचं दुबळेपणा, 8 ठिकाणी वाकलेलंपणा एका क्षणात त्या कुस्तीमधनं घालवलं आणि हा पैलवान ज्याला त्या शक्तीचा माज होता, अहंकार होता, त्याचा क्षणभरात तो अहंकार घालवला. हे अतर्क्य ज्या गोष्टी आहेत या वाचायच्या असतील तर श्रीपाद चरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा, स्वामींच्या प्रत्येक लीला वाचा. प्रत्येक लीलेमध्ये तुम्हाला एवढंच कळेल, अगाध लीला तव चरणांची वर्णा या मती देया रे. अशक्य आहे ते सांगणं, अशक्य आहे ते शब्दांमध्ये अशक्य आहे. आणि शेवटी आपण जे काही सांगू शकू ते अ ते ज्ञ या अक्षरांमध्ये सांगू शकतो, ए टू झेड या अल्फाबेट्स मध्ये सांगू शकतो. परंतु हे सगळे अक्षर आणि हे सगळे अल्फाबेट्स हे लिमिटमध्ये आहेत. आणि ह्या प्रत्येक चिंतनाच्या माध्यमातून आपण स्वामींच्या जवळ जायचं आणि आपले सगळ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. कारण प्रत्येक आलेला दुःखित व्यक्ती हा हसत जायला पाहिजे, हा आपल्या सद्गुरूंनी दिलेला आपल्याला आदेश आहे आणि ह्या आदेशाचं पालन आपण करणं हे आपल्यासाठी हितावं आहे. आलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.